Hello friends, Namaskar, good morning. Let us start with a new writing skill of 3.4 statement of purpose, which is asked in our examination also. So let us be prepared what is the meaning of statement of purpose and how you can write statement of purpose in our question paper. So let us start with statement of purpose. First activity, icebreakers. Match the professions with the desired qualities. These are professions and these are qualities. Now, according to the professions, we have to match the qualities. तर हे व्यवसाय आहेत आणि त्यात कोणते गुण आवश्यक आहेत ते इथे दिलेले आहेत. बघूया आपण बिझनेसमॅन जो आहे, बिझनेसमॅन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ही शुड बी कन्व्हिन्सिंग, सेलिंग, रिस्क टेकिंग. तर तो अतिशय पटवून देणारा असला पाहिजे, त्याला सेल करता आलं पाहिजे, त्याला विकता आला पाहिजे आपला माल आणि जोखीम त्याला पत्करता आली पाहिजे, हे त्याच्यात गुण आवश्यक आहे. आर्टिस्ट जो आहे तो कसा पाहिजे कलाकार, तो इमॅजिनेटिव्ह, डी क्रिएटिव्ह थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स. तर कल्पनासृष्टीत रमणारा, अतिशय क्रिएटिव्ह पाहिजे, ज्याला आपण सृजनशील म्हणतो, नवीन कल्पना त्याच्या मनात आल्या पाहिजेत. थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स आणि एक वेगळा विचार करणारा, ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स म्हणतो, की एक हटके विचार करणारा असा तो कलाकार पाहिजे. ॲडव्होकेट जो आहे, ॲडव्होकेट म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, ॲडव्होकेट म्हटल्यानंतर नंबर 3 ई जे आहे, ई लॉजिकल रिझनिंग, ओरॅटरी, क्रिटिकल थिंकिंग. तर लॉजिकल रिझनिंग पाहिजे त्यांना. कुठलाही वकील म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक तार्किक बुद्धी जी आहे, तर्क जो आहे, तर्कशक्ती त्यांच्यात पाहिजे. ओरॅटरी पाहिजे, ज्याला आपण वक्तृत्व म्हणतो, ते वक्तृत्व त्यांच्याकडे पाहिजे. चांगल्या पद्धतीचं बोलणं त्यांना आलं पाहिजे. आणि क्रिटिकल थिंकिंग आणि कुठली टीकात्मक पद्धतीने त्याला त्याचे सगळ्या अंगाने त्या ठिकाणी त्यांना ते बघता आलं पाहिजे, तो मुद्दा जो आहे तो मांडता आला पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. सायंटिस्ट म्हटल्यानंतर त्याला रीडिंग, एक्सपेरिमेंटिंग, रिसर्चिंग. तर त्या ठिकाणी वाचन, प्रयोग करणं आणि संशोधन करणं हे त्या ठिकाणी म्हणजे क्वालिटीज ज्या आहेत त्या पद्धतीने आलेल्या आहेत. नेक्स्ट, व्हॉट इज युअर करिअर गोल. तुमचं करिअर गोल काय आहे, काय तुम्हाला बनायचं आहे. तर तुमचं करिअर गोल तुम्ही त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. नाऊ ॲट दिस स्टेज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ. सो यू शुड टेल युअर करिअर गोल हिअर. विच ऑफ युअर क्वालिटीज वुड हेल्प यू टू इन अचिव्हिंग युअर करिअर गोल. तर तुमचं करिअर गोल जे आहे ते काय असेल आणि त्या पद्धतीने कोणते गुण आहेत आपल्याकडे, ते गुण आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत, की आपल्याला यू हॅव टू ऑब्झर्व युअर सेल्फ अँड विच क्वालिटीज आर देअर, दॅट क्वालिटीज मेक यू शुअर दॅट आय कॅन चूज दिस फील्ड. तर हे फील्ड तुम्ही निवडू शकतात. यासाठी त्या ठिकाणी कोणते कोणते गुण तुमच्यामध्ये आहेत ते गुण तुम्हाला इथे लिहावे लागतील. तर तुमचे करिअर गोलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला काय बनायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा मला काय बनायचं आहे ते मला माहिती पाहिजे आणि त्या पद्धतीने माझ्यात कोणते गुण आहेत तेही मला माहिती पाहिजे. मी तुम्हाला मागच्या वेळा म्हटलं होतं की त्या ठिकाणी सॉर्ट ॲनालिसिस जो आहे, माझी स्ट्रेंथ काय आहे, व्हॉट इज माय स्ट्रेंथ, व्हॉट आय वॉन्ट टू डू परफेक्टली. दिस इज माय फर्स्ट ऑब्झर्वेशन. लेटर ऑन माय विकनेस शुड बी देअर. हे मला जमत नाही आहे, हे माझं दुर्बलता आहे, हे मला जमणार नाही आहे, तर हे मला बघितलं पाहिजे. आणि त्यानंतर अपॉर्च्युनिटी जी आहे ती संधी त्या पद्धतीने मला निवडता आली पाहिजे. आणि संधी ज्या वेळा मी निवडेल त्यावेळेला टी जो आहे तो थ्रीट म्हणजे त्याला तुम्हाला अडचणी असणार आहेत, तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार आहेत, तुमच्यामध्ये अडसर असतील, त्याच्यात त्या सगळ्या अडचणींवर मात करता आली पाहिजे. आणि हे जे सॉर्ट ॲनालिसिस आहे, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रीट, हे 4 ज्या गोष्टी आहेत या पद्धतीने आपण त्या ठिकाणी आपले गुण जे असतात ना, प्रत्येकाला एव्हरीवन शुड नो हिज व्हॉट इज माय इनर पोटेन्शियल, व्हॉट इज माय इनर क्वालिटीज, व्हॉट इज हिडन इन माय बॉडी. काय माझ्या शरीरात लपलेलं आहे ते मला माहिती असतं ना, काय क्वालिटीज आहेत त्या मला माहिती असतात. सो इट शुड बी युअर ड्युटी दॅट यू शुड डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू बिकम फर्स्ट. सो लेट अस डिसाईड अँड these qualities you can write for your career goal. List the obstacles which might hamper in achieving your goals in life. One is done for you. तर कोणते ऑब्स्टॅकल्सचा अर्थ आहे अडचणी, प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज. कोणत्या अडचणी तुम्हाला येणार आहेत. अडचणी अनंत असतात हो.
there are lot of problems, lot of impediments, lot of obstacles, but you should try to overcome all these difficulties, all these problems, and you should prove yourself. स्वतःला आपल्याला प्रूव्ह करायचं असतं की आपण ह्या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे. तर लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स, तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळणार नाही बऱ्याच वेळेला, असं होईल. नो क्लिअर प्लॅन, तुमच्या डोक्यात क्लिअरिटी नसेल की आपल्याला काय करायचं आहे. शॉर्टेज ऑफ टाईम, शॉर्टेज ऑफ मनी, ऑदर रिसोर्सेस, पैसा कमी पडेल एखाद्या वेळेला कोर्स करताना, वेळ कमी पडेल, असं होऊ शकतं. माइंडसेट अँड ॲटिट्यूड, तुमचा कदाचित ॲटिट्यूड जो आहे, तुमचा माइंडसेट जो आहे, तो पण त्या ठिकाणी कदाचित धोका देऊ शकतो. टू मच इन्फॉर्मेशन, खूप माहिती आहे पण काय करावं ते समजत नाही आहे. अनेक वाटा आहेत पण मित्र जातो म्हणून मला हे करायचं आहे. अशा अनेक अडचणी येऊ शकतात, पण त्या अडचणींमुळे त्या ठिकाणी आपल्याला मात करता आली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. तर हे जे आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज, ज्याला आपण म्हणतो की उद्देश, आपला जो उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, त्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हा जो खरा मुद्दा आहे, तर मला काय बनायचं आहे, तुमच्या अंतर्मनातली जी जी अंगभूत कला आहेत ना, त्या कलेला मांडण्यासाठी केलेला जो धडपड आहे, त्या कलेला मांडण्यासाठी केलेली जी योजना आहे, त्याला म्हणतात स्टेटमेंट ऑफ पर्पज. माझा हा उद्देश आहे. तर तुमचं उद्देश विधान, त्याला सिम्पल आपण काय म्हणतो उद्देश विधान, की मला इथे ॲडमिशन घ्यायची, त्यासाठी काय मला उद्देश विधान करायचं आहे. तर पुढे बघूया, आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपण त्याचा अभ्यास पण करूया काय पुढे आहे ते. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, आपल्या जीवनाची दिशा जी आहे, ती दिशा मी ही का निवडली, त्यासाठी मी स्वतःचं काय ऑब्झर्वेशन केलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर इथे या ठिकाणी आलेलं आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ पर्पज? तर स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे नेमकं काय, त्याला SOP असं म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं, म्हणजे लाईफमध्ये हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला जीवनातला तुमचा गोल जो आहे, तुम्हाला ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना प्रूव्ह करायचं आहे की माझ्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. बघूया, खूप छान आहे ते, बघूया. मी वाचलं आत्ताच ते. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज इज अन ॲप्लिकेशन मेड टू युनिव्हर्सिटी. तर हे एक प्रकारचं एक ॲप्लिकेशन, एक प्रकारचा आपला अर्ज आहे. मेड टू युनिव्हर्सिटीज टू सीक ॲडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. एखाद्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे एखाद्या विद्यापीठामध्ये, की जे विद्यापीठ अतिशय नावाजलेलं आहे, आणि ह्या विद्यापीठात प्रवेश मिळवताना तुम्हाला तुमची स्वतःची जी एक क्वालिटी आहे ती त्यांना सांगायची आहे. इट इज अन एसे विच डिस्क्राईब्स यू ॲज अ पर्सन. तर हा असा एक एसे आहे, असा एक निबंध आहे, असा एक लिखाण आहे की जे तुम्हाला तुमचं स्वतःचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. युअर एम्स अँड ॲम्बिशन्स, तुमचे हेतू, तुमचं ध्येय तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की तुमचं SOP काय आहे. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आत्तापर्यंतचा जीवन प्रवास जो आहे तो तुम्हाला लिहावा लागेल. अँड द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस, आणि ह्या संपूर्ण प्रवासात आत्तापर्यंतच्या तुम्ही कोणते गुण जोपासलेले आहेत या सगळ्या प्रवासामध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे. द स्कोर कार्ड ऑर द ट्रान्स्क्रिप्ट गिव्ज युअर अकॅडमिक अचिव्हमेंट. शेवटी तुमचा जो स्कोर कार्ड आहे, तुमचं जी मार्कलिस्ट आहे, त्या 12वीची असेल, 10वीची असेल, ग्रॅज्युएशनची असेल, ती मार्कशीट फक्त तुमचं अकॅडमिक अचिव्हमेंट सांगतो. फक्त तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत, शैक्षणिक तुमची प्रगती काय आहे ते तुम्हाला सांगितलं जात आहे. इट इज ऑब्जेक्टिव्ह बट SOP गिव्ज अँड इट इज ऑब्जेक्टिव्ह. शेवटी ते एक वस्तुनिष्ठ निरीक्षण आहे की या विषयात इतके मार्क्स मिळाले. बट SOP गिव्ज अन आयडिया अबाउट युअर इनेट क्वालिटीज. पण SOP जे आहे ना, तुमच्या ज्या आतल्या इनेट, म्हणजे आतमध्ये काय लपलेलं आहे, इनेट क्वालिटीज, अँड इज सब्जेक्टिव्ह इन नेचर. आणि ते तुमचं सब्जेक्टिव्ह आहे, तुमचं व्यक्तिनिष्ठता त्या ठिकाणी आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही ते कसं बघत आहात. The SOP gives you an opportunity to show the special qualities which make you distinct from others. तर SOP हे काय काम करतं माहिती आहे का? The SOP gives you an opportunity, एक संधी तुम्हाला देता आहे, टू शो द स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. तुम्ही इतरांपेक्षा कसे वेगळे आहात, तुमचे गुण इतरांपेक्षा कशा पद्धतीने वेगळे आहेत हे सांगण्याचं काम SOP करते. इट एक्सप्लेन्स व्हाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स. ते सांगता आहे की तुम्हाला हा कोर्स का जॉईन करायचा आहे. तुम्हाला सांगायचे त्यांना की या कोर्सला मला ॲडमिशन का घ्यायची आहे. व्हॉट इज युअर लायकिंग, तुमच्या आवडी काय आहेत. हाऊ यू हॅव डेव्हलप युअर लायकिंग, तुम्ही तुमच्या आवडी ह्या कशा जोपासलेल्या आहेत. इट जस्टिफायज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. तुम्हाला ते पटवून द्यायचं आहे की तुम्ही तुमचं जे उद्दिष्ट आहे, तुमचं जे ध्येय आहे ते तुम्ही कशा पद्धतीने साध्य करणार आहात. इट ऑल्सो एक्सप्लेन्स व्हाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. तुम्ही तेही त्यांना सांगणार आहात की एखाद्या विद्यापीठाने मला का निवडावं, म्हणजे
खूप लोक स्पर्धेमध्ये आहेत, पण त्या स्पर्धेमध्ये मी कसा वेगळा आहे ते तुम्हाला प्रूव्ह करून द्यायचं आहे त्यांना, की माझ्यात हे गुण आहे, मला ॲडमिशन द्या, मी काहीतरी चांगलं करेल. द SOP इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी. बघा, आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे SOP इज अ गेटवे, हा असा एक मार्ग आहे, असा एक प्रवेशद्वार आहे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी जजेस यू. कारण ती जी ॲडमिशन कमिटी आहे, जी प्रवेश देणारी जी समिती आहे, ती तुम्हाला जज करणार आहे, तुम्हाला निवडणार आहे, तुमच्यातले गुण जे आहे ते तुम्ही बघणार आहे. स्क्रीन्स द ॲप्लिकेशन्स ऑन द बेसिस ऑफ द SOPs रिसिव्ड. त्यांना जे SOP येतील मुलांचे, म्हणजे 50 मुलांचे ॲडमिशन करायचे आहे, या 50 मुलांसाठी 250 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि या ॲप्लिकेशनमधलं तुम्हाला त्यांना निवडायचं का निवडायचं आहे 50 मुलांना, तर ते बघणार आहेत तुमचे SOP. हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आणि म्हणून हे SOP अतिशय महत्त्वाचं आहे की तुमचे उद्देश विधान काय आहे, तुम्हाला उद्देश तुमचा जगण्याचा हेतू नेमका काय आहे. द SOPs फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल्स वुड बी डिफरंट. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलं आहे की अंडर ग्रॅज्युएट म्हणजे तुम्ही पदवीधर होतानाचा, पदवीधर पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे पदव्युत्तर, पदवी घेताना वेगळा SOP असतो, पदव्युत्तर वेगळा SOP असतो, डॉक्टरेट लेवलला वेगळा SOP असतो. त्या पद्धतीने त्याची जी काठिण्य पातळी आहे, त्याचे जे स्किल्स आहे ते वाढत जातात. द SOPs डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. त्यांचं रिक्वायरमेंट काय, त्या पद्धतीने ते वेगळे त्या ठिकाणी होतात. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच कॅन SOP इज रिटन इज ऑल्सो रिटन इज डिफरंट फ्रॉम डिफरंट युनिव्हर्सिटी. आणि प्रत्येक विद्यापीठाचे त्या ठिकाणी किती शब्दात तुम्हाला SOP लिहायचं आहे ते प्रत्येक विद्यापीठाचं वेगवेगळं त्या ठिकाणी असतं. ॲट दिस लेवल व्हेन यू वुड पास युअर स्टँडर्ड 12th एक्झामिनेशन अँड राईट पर्सनल स्टेटमेंट टू युनिव्हर्सिटीज फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट कोर्स यू शुड फॉलो द फॉर्मॅट गिवन बिलो. तर तुम्ही आता 12वी पास होणार आहात आणि 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या कोर्सला ज्यावेळेला तुम्ही पदवीसाठी ॲडमिशन घ्याल, तुम्ही त्यावेळेला तुम्हाला तुमचं पर्सनल स्टेटमेंट द्यायचं आहे, तुम्हाला काय बनायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही तुमचे ध्येय आहे आणि तुम्हाला ह्या कोर्सला ॲडमिशन का घ्यायची आहे. तर हे SOP याला म्हणतात उद्देश विधान. तर एक फॉर्मॅट या ठिकाणी आलेला आहे, फॉर्मॅट ऑफ द SOP. द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स. तर 500 शब्दात कमीत कमी तो लिहिला गेला पाहिजे. टेंटेटिव्हली इन 5 or 6 पॅरेग्राफ, कमीत कमी 5 ते 6 पॅरेग्राफ त्या ठिकाणी पाहिजे. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन, टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड, युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. तर तुमचं वैयक्तिक तुमची माहिती द्या, तुमची प्रस्तावना द्या, तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत, तुमचं हेतू काय आहे, तुमचं एम काय आहे. द सेकंड पॅरेग्राफ शुड स्पीक अबाउट वाय यू विश टू जॉईन दिस स्पेसिफिक प्रोग्राम कोर्स युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. तर तुम्ही ह्या कोर्सला काय ॲडमिशन घेत आहात हे सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आणि तुमचा इंटरेस्ट काय आहे, तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे. इन द थर्ड पॅरेग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल ऑर सुटेबल फॉर दिस करिअर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह. तर तुमच्यात काय क्वालिटीज आहेत की ज्या क्वालिटीज त्या ठिकाणी ह्या तुमच्या करिअरसाठी त्या उपयुक्त ठरतील. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. एक्स्ट्रा करिक्युलरचा अर्थ आहे अभ्यासेतर, अभ्यासाव्यतिरिक्त तुमच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तुमच्या कोणते छंद आहेत. वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल. आणि त्यासाठी तुम्ही तुमचे ध्येय सिद्धी जी आहे ती कशी तुम्ही करणार आहात. इन द फोर्थ पॅरेग्राफ मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड ऑर इन इंटर्नशिप. तर चौथ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला तुमचा अनुभव लिहायचा आहे किंवा तुम्ही काही इंटर्नशिप केलेली आहे का कुठे, प्रोजेक्ट यू हॅव डन, एखादा प्रोजेक्ट केलेला आहे का, यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ॲप्लिकंट. इतरांपेक्षा तुम्ही कसे डिस्टिंक्ट आहात, तुम्ही कसे वेगळे आहात ते तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. इन द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ स्टेट हाऊ ॲडमिशन इन दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू. आणि तुम्हाला हे पण लास्टला प्रूव्ह करायचं आहे की ह्या कॉलेजला जर ॲडमिशन मिळाली तर त्या ठिकाणी मला कसं फायदेशीर असेल. हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम अ लाँग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. आणि एका दीर्घकालीन त्या करिअरकडे तुम्ही कसं बघणार आहात ते तुम्हाला सिद्ध करायचं आहे. राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड ल्युसिड लँग्वेज. आणि अतिशय स्पष्ट आणि सुस्पष्ट भाषेमध्ये मुद्देसूदपणे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या भाषेत ते मांडायचं आहे. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक. त्या ठिकाणी स्पेलिंगच्या चुका करू नका, वाक्यातल्या चुका करू नका. यू शुड बी कन्व्हिन्सिंग, तुम्हाला ते पटवून देता आलं पाहिजे. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर, तुम्हाला ठरवून ते तुमच्या करिअरमध्ये करून दाखवायचं आहे, ते त्यांना कळलं पाहिजे. युअर पर्पज ऑफ चूजिंग दिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन अकॉर्डन्स विथ युअर करिअर. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. लक्षात ठेवा की तुमचं व्यक्तिमत्व त्या SOPमध्ये पडलेलं आहे. हायलाईट युअर क्वालिटीज, तुमच्या क्वालिटी त्या ठिकाणी हायलाईट करा. लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. म्हणून त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन सिलेक्ट व्हायला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करा. आणि आपलं SOP आपल्याला तयार करायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि SOPचा नमुना बघूया आपण पुढच्या ह्याच्यामध्ये.